नमस्कार. आज मी MP पाटील सरांच्या कविता शिकवलेल्या कविता आवडलेल्या या पुस्तकातील नागो महानोर यांचे जगाला प्रेम अर्पावे हे प्रकरण वाचत आहे. नाधो महानोर यांचे जगाला प्रेम अर्पावे. एकमेकाला प्रेम अर्पण करणाऱ्या प्रेमी युगलांची शोकांत कविता नाधो महानोरांनी अजिंठ्यामध्ये अनुभवली आणि जगाला प्रेम अर्पण करणाऱ्या एका समर्पित जीवनाची शोकांत कविता ते जगाला प्रेम अर्पावेमध्ये अनुभवत आहे. ही कविता केवळ साने गुरुजी नावाच्या प्रेमार्पित जीवनाची चरित्रकथा नाही, तर जगाला प्रेम अर्पावे या मूल्यपूर्ण जीवनसूत्राभोवती गुंफलेली ही मूल्यगर्भ कविता आहे. कवितेच्या शीर्षकात ते मूल्य सत्वांश सूत्रात सांगितले आहे. तेच कविताभराच्या 25 खंडात पसरत गेले आहे. कथानक सांगणे किंवा प्रकरणशः उलगडवून दाखवणे ही कवीची प्रतिज्ञा नाहीच. अजिंठ्याच्या डोंगर दऱ्यात विखुरलेली घटना कवीच्या मनात राहायला आली. तेथे ती कमलपुष्पासारखी अनेक पाकळ्यांतून उमलली आणि त्यांच्या भावना संवेदना आपल्या कब्जात घेऊन अखेर त्यांचीच झाली. अजिंठ्याच्या संदर्भात कुसुमाग्रजांना जे जाणवलं, बहुंशी त्याच स्वरूपाचं महानोरांचं संवेदन याही कवितेच्या संदर्भात घडत असतं. साने गुरुजींच्या लौकिक जीवन प्रवासाची आवश्यक तेवढीच साथ संगत करीत गुरुजी जे मूल्य जगले तेच महानोरांना जाणवलेलं मूल्य ते या कवितेतून गात आहे. येथे कोकणातला निसर्ग येतो, कोकणातलं घर येतं, तिथली आई येते, पुण्याचे विद्येचे माहेर येतं. हे सर्वच जगाला प्रेम अर्पावे ही जीवनमूल्य गाण्यासाठीच. निसर्गाच्या हिरव्या बोलीचा शब्द झालेल्या या कवीने या कवितेचा आरंभ कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे दर्शन घेत केला आहे. कोकणातले हिरवे सुंदर डोंगरमाळ, आंबेराईच्या नारळी पोफळींच्या वळणवाटांनी घाटाघाटांनी सुगंधित झालेले रस्तेच रस्ते पाऊलवाटाचे, रस्ते झुळझुळ झऱ्यांचे हे तर खरेच. पण ही कविता हे निसर्गगीत गात येथेच थांबत नाही. ही कविता या प्रारंभालाच या निसर्गाच्या माध्यमातून शीर्षकात गुंफलेल्या प्रेमसत्वाला स्पर्श करीत गाऊ लागते. रस्ते झुळझुळ झऱ्यांचे, पांढऱ्या शुभ्र अंगाने तांबड्या भुईला चैतन्य देणारे, पवित्र पाणी उंच उडवणारे, समुद्र दूरवर, अवघ्या समुद्राचा मायपोट समुद्र, सुंदर शुभंकर तांडी लाल भुई, लदबदल्या पदरानं पांघर घालणारी, सकलांच्या ओठी घास भरवणारी ही भुई आई, कोकण काठची हिरवीगार वनराई. येथील पाणी पवित्रता शिंपडणारे, येथे समुद्र दुनियेचा मायपोट असणारा, येथील तांबडी भुई शुभंकरता पेरणारी, लदबदल्या वस्त्र पदराने साऱ्या दुःखावर पांघर घालणारी आणि सकलांच्या भुकेल्या ओठी घास भरवणारी. येथील सारीच भुई वनराई सकल जनांची जननी आईच, साऱ्या जगाला प्रेम देणारी, जगाला प्रेम अर्पण करण्यासाठी तिच्याकडून सर्वत्र पेरली जाणारी पवित्रता, शुभंकरता, वत्सलता सारी मूलभूत प्रेमाचीच रूपे ना. या शुभ्र वत्सल मूल्यांच्या उरात प्रेमच साठवलेले असते ना, आणि ते देण्यासाठीच या शुभंकर मूल्यांचा आविष्कार असतो ना. लगेच समोर येतं कोकणातलं छानसं कौलारू घर, तांबड्या लाल मातीचं दगडधोंड्यांचं पण घरभर फुलांचा हलकं दरवळ असणारं, जाई जुई शेवंती फुलांनी बहरून उमलणारं इवलसं घर. पण हे घर केवळ गंध फुलांचं नाही, तेथे आहे छानसं देवघर, पंटीतल्या ज्योतींचं घर, भावा बहिणींचं, पूजापाठ करणाऱ्या सुहास्य वहिनीचं, तुळशी वृंदावनाला दररोज सांजेला अंधार विझवून तेजोमय उमलणारं आईचं घर, पदरानं सावरून दिवा लावताना प्रार्थनेत देवरूप झालेलं घर, आंबेराईतलं सावलीचं घर. असं हे ज्योतींच्या पंट्याचं, पूजापाठाचं, तुळशी वृंदावनाचं, देव प्रार्थनेचं देवरूपच झालेलं शांत निरव सावली देणारं घर, म्हणजे अवतीभोवतीच्या सुचित्वानं, देवत्वानं, भावा बहिणींच्या, वहिनी आईच्या प्रेमानं भरून गेलेलं घर.
एकमेकाला आणि सर्वांनाच देवस्पर्शित प्रेम अर्पण करीत प्रेममय झालेलं घर. आणि ती सारी पुण्याई पाठीशी देणारी, जगाला प्रेम अर्पावे या मूल्याची शिकवण देणारी त्या देवस्पर्शित घरातील आई. ओठी भरवताना, पूजापाठ घेताना जगण्यातल्या प्रत्येक क्षणाचं मोल शिकवलंस. कुटुंबापेक्षाही अधिक मायाप्रेम सकलांना द्यायचं शिकवलंस. गरीब माणसांसाठी जगायला शिकवलंस. सगळ्यांना भरवताना, रात्री उपाशी झोपताना थोपटून थोपटून अंगाईत बुडवलंस. अशा आईनं दिलेलं आणि त्यांच्या सहज वृत्तींशी एकजीव झालेलं ते प्रेमार्पण व्रत आपल्या वाटा शोधत पुढे निघत आहे. यापुढे जगताना, वाटा शोधताना तुझ्या पणतीचं तेज घेऊन हिंडणार आहे. माणुसकीचं, माया ममतेचं शिकवलेलं मोठ वाटणार आहे. जग सुंदर करायला माझ्या परीनं खूप खूप धडपडणार आहे. प्रवासात पहिलं घर लागतं, भल्या मोठ्या वाड्याचं. पण हे घर असतं विद्येचं, ज्ञानाचं, संस्कृतीचं, पुण्यवंत नगराचं, जगभरच्या ग्रंथांच्या समृद्धीचं. पुन्हा पुन्हा वाचावं, लिहावं, फुलपाखरू वृत्तीनं ज्ञानकण वेचण्याची संधी देणाऱ्या ऋणानुबंधाचं. आणि जे जे वेचले ते द्यावे, पेरावे या अर्पण वृत्तीशी अधिकच घट्ट नातं जडवण्याचं. हे जे सारं कोकणच्या निसर्गानं दिलं, कोकणच्या देवघरानं दिलं, ज्या देवस्पर्शित वत्सल आईनं दिलं, पुण्यनगरीतील अध्ययनानं, तत्वचिंतनानं दिलं, त्या साऱ्याचा अर्क प्रेम, प्रेम आणि प्रेम. हे आता कुणाला अर्पण करायचं? पण परत त्या कोकण मातीला, परत त्या कोकणातल्या वत्सल घराला, परत त्या पुण्यनगरीतील ज्ञानेच्छुक फुलपाखरांना, परत त्या वात्सल्य सिंधू आईला. ती तर केव्हाच निघून गेली होती. तिला ढाळलेले अश्रू आता साऱ्या दुःखार्थासाठी ढाळावयाचे. इवलासा अश्रू, परी त्याच्या पोटी कोट्यावधी गोष्टी साठलेल्या. साऱ्या या गोष्टी प्रेमानं भरलेल्या, जगाला प्रेम अर्पण करण्यासाठी साठवलेल्या. आणि मग या प्रेमार्पणासाठी दूरवरचं एक सुंदर जग दिसू लागतं. चिमुकलं छात्रालय, चिमुकली शाळा, भित्र्या चेहऱ्याची, मळकट सदऱ्यातली गोजिरी मुलं, शाळकरी मुलं, हसणं हरवलेली, गरिबीत वाढलेली. त्यांना भरवायचं, त्यांची आई व्हायचं, त्यांच्या अश्रूंना डोळे देऊन दुःख वाटून घ्यायचं. निर्धार पक्का ठरतो. या गरिबीतल्या मुलांना खूप खूप प्रेम देऊन, शिक्षणाचा शब्द देऊन, त्यांच्यासाठी कविता लिहून, साध्या बोलीत गोष्टी लिहून. अशी ही जगाला प्रेम अर्पण करण्यासाठी निघालेली नदी आपला उगम सातपुडा पर्वत परिसरात शोधून तेथून शांत झुळझुळ वाहू लागते. लहान लहान खेडी, भिल्ल आदिवासी, बंजारा जमातीची, त्यांनाही गळामिठी देत त्यांचं जीवन अधिक सुंदर केलं पाहिजे या ध्यासाने संथ शांत प्रेमाचे नर्तन करीत वाहू लागते. कारण अवघा देश खेड्यांमध्येच आहे हे मनोमनी पटलेलं असतं. मुलांकडून आयुष्याला मिळालेला हिंदोळा आणि साऱ्याच खानदेशच्या गणगोतानं दिलेला मायेचा जिव्हाळा यानं हे प्रेमार्पण अधिकाधिक स्नेहार्द्रतेने भारून जातं. तिथंच एका कारखान्याच्या राक्षसी यंत्रात 2-2 पिढ्या राबून हडकुळा झालेला, रक्त आटून बारीक सकांडी झालेला, गिरणीच्या धुरांड्यात खंगून गेलेला मरणासक्त कामगार बघून या नदीचा प्रवाह उग्र रूप धारण करतो आणि याला कारण ठरलेल्या बलदंड कारखान्याच्या महाद्वाराला धडका देण्यासाठी उभा ठाकतो. मजुरांच्या प्रेमापोटीच त्यांच्यासाठी दिलेली ही झुंज वेगळ्या वळणावरची. या प्रेमाला याच मस्तीत विशाल वाटेवरची हाक येते. खानदेशात आरोध्याला विनोबाजी आले आणि स्वातंत्र्याच्या संग्रामाचा झेंडा रोवून गेले. फैजपूर काँग्रेसला गांधी नेहरू आले आणि देशासाठी सारच अर्पण करणाऱ्या प्रेमाचे रान पेटवून गेले. गांधीजींच्या शांतीच्या मार्गापासून भगतसिंग, सुभाषचंद्रांच्या सशस्त्र क्रांतीच्या मार्गापर्यंतच्या रणकुंडात झोकून देत वीरनायकाच्या धगधगत्या वाटेवरचा प्रवास सुरू होतो. वाढोदेत कारागृहाच्या भिंती किती,
मनमनांना नाही क्षिती अशा निर्भयतेने देशासाठीचे प्रेमार्पण अधिकाधिक जिद्दीने उसळत राहते. कारागृह, पुन्हा पुन्हा कारागृह. तिथंच कारागृहाच्या दगडी भिंताळात काहीही करता येऊ नये अशा पारतंत्र्यात व्याकुळ करणाऱ्या प्रचंड अवस्थेत अंधार फाडून मंद प्रकाशाची फुलवात लावणारी पणती देऊ लागते. वेगळ्या रूपात प्रेमाचे अर्पण करू लागते. जे बोलायचं सांगायचं ते लिहिलं पाहिजे. या पणतीच्या उजेडात लिहून पुस्तकांनी पेरलं पाहिजे. देशभरातल्या लोकात, प्रत्येक घराघरात जगात जे सुंदर जागतं, जे चांगलं ते सगळं म्हणजे जे प्रेममयच. भारतीय संस्कृतीचा हाच सारांश येथे अक्षररूप झाला. भारतीय संस्कृतीत ज्ञानाहून दुसरं पवित्र नाही. भारतीय संस्कृती स्पृश्य मानित नाही. हिंदू मुसलमान जाणीत नाही. भारतीय संस्कृती म्हणजे अनंताकडे जाणे, चिखलातून कमळाकडे जाणे, विकाराकडून विकासाकडे जाणे, म्हणजेच द्वेषातून प्रेमाकडे जाणे, संतांच्या मानवधर्माकडे जाणे. हे सार लिहायचं तरी कशासाठी? भवताचा सारा समाज सुखी व्हावा, समृद्ध व्हावा, ज्ञानसंपन्न सुंदर कलामय व्हावा, सामर्थ्य संपन्न कलामय व्हावा, हीच मला तळमळ आहे. माझे लिहिणे व बोलणे, विचार व प्रार्थना या एकाच ध्येयासाठी. आणि कारागृहाच्या बाहेर आल्यावर जगायचं ते जगाला प्रेम अर्पण करीत, अडथळे आले तरी झुंज देत याच ध्येयासाठी. हरिजन बहुजन महाजनांचे जातीचे ब्रह्मांड मोडायला निघताना, पंढरपूरचे दरवाजे खुले करताना विठोबासमोर ताठ उभा राहिलो, अंगभर लाट्याकाठ्या झेलत राहिलो. सेवादल, पुन्हा एक व्यासपीठ सुंदर उभं करूया. हजारो तरुणांचे बलदंड हात इथं एकत्र बांधूया. बंधुभावाचा, मानवतेचा, जाती धर्महीन समाज रचनेचा विचार पेरण्यासाठी, दुबळ्या माणसांच्या कल्याणासाठी, जगण्यासाठी साधना. साधना हा शब्द नाही, साधना ही प्रेरणा आहे. विचारांचं धन देऊन नवा स्वर्ग बांधूया. नवीन स्वप्ने, नवा सूर्य या सर्वांमध्ये जे अपेक्षित सत्य आहे ते म्हणजे प्रेमच. कारण कुसुमाग्रजांच्या शब्दात सांगायचं झालं तर प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश, त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि भविष्य कालातील त्याच्या अभ्युदयाची आशा. एकमेव. गुरुजींच्या संदर्भात नाधो महानोरांनी गुंफलेल्या या प्रेम उपनिषद खंडकाव्यात मराठीतील इतर विदग्ध कवींच्या काही कविता समग्र अंशात्मक पेरल्या आहेत. त्या कवितांचे अन्वर्थक तरंग ही या प्रेममयतेला साथ देत वाहत असतात. माधव जुलियन यांच्या प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई या तत्वज्ञान केंद्रात उत्तर रात्री ऐकू येणाऱ्या काव्यपंक्ती म्हणजे त्या श्यामच्या आईनं श्यामवर प्रेमसत्वाचा जो संस्कार केला त्याचेच निनादन असते. जिथे जात धर्म पंथांचं कुंपण नाही, जेथे सर्वत्र प्रेममय भावंडे नांदत आहेत, असे शांतीचे साम्राज्य स्थापणाऱ्या नव्या युगाच्या प्रेषितांच्या आगमनाची ललकार देणारी केशवसुतांची कविता येथे प्रेमधर्माचाच संदेश देत असते. सासर माहेर हे नांदत सई दोन्ही, सोन्याचं पिंपळपान माझ्या माहेरी पाठवा. या बहिणाबाईंच्या काव्यपंक्तीत सासर माहेराबद्दलची प्रेमभावनाच व्यक्त होत असल्याने तीही वेगळ्या जीवनाच्या संदर्भात अन्वर्थकच ठरते. केशवसुतांच्या नैऋत्येकडील वाऱ्यातून व्यक्त होणारे जन्मभूमीबद्दलचे प्रेम हेही अन्वर्थकच. आणि ईश्वराच्या प्रेममय रूपाबद्दल शंकित असू नये हे बंग कवी रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितेतील सूचन हेही अन्वर्थक ठरावे. हे प्रेम उपनिषद जगणारे एखादे व्यक्तिमत्व, जगाला प्रेम अर्पावे हे मूल्य जगणारे व्यक्तिमत्व आपल्यातील प्रेमासहितच सर्वस्व त्या मृत्यूला का अर्पण करीत असते, असा प्रश्न अशा व्यक्तींच्या संदर्भात उपस्थित होणारच. याबाबत अन्यत्र अनेक अंगाने चर्चा होत आली आहे. प्रस्तुत खंडकाव्यात नाधो महानोर याबाबत काय अन्वयार्थ लावतात, काय ध्वनित करतात,
अर्थनिर्णयन करणाऱ्या समीक्षा दृष्टीला काय सुचवित असतात? स्वातंत्र्यासाठी ध्वजा उंच उंच प्रासादांवर उजळते आहे. सर्वत्र जयघोष सिंहासने वाटली जात आहे. सत्तेच्या महाद्वारात भले भले ठाकले त्यांचा वाटा मागताय. हा देश सुजलाम सुफलाम करायचा दररोज खोट्या नाटा शब्दा घेत आहे. यामुळे उद्विग्न होऊन गेलेले हे प्रेमार्पण हा अन्वयार्थ आपण इतरत्रही वाचलेला असतो. याहून थोडं वेगळं. मॅकडूनने सांगितलेल्या 14 सहज प्रवृत्तींमध्ये मृत्यू प्रेरणा डेथ इन्स्टिंक्ट हिचीही आणखी भर मानसशास्त्र घालीत असते. मृत्यूचे भय सर्वांच्याच मनी मानसी वसलेलं असतं. पण या मृत्यूचं आकर्षणही मानवी सामूहिक नेणिवेच्या कलेक्टिव्ह अनकॉन्शियस प्रवाहातून वाहत आलेलं असतं. विशिष्ट परिस्थितीत या आकर्षणाचा प्रखर आविष्कार होत असतो, ज्याचे कृतिशील पर्यवासन होत असते. उदात्त मूल्य, उच्च ध्येय, जीवन कार्य परिपूर्ती, अनिवार्य पर्यावरण आदींच्या संदर्भात हे मृत्यूच्या अधीन होणं घडत असतं. संवेदनशील व्यक्तिमत्वात हे घडणं अधिक शक्य असतं. त्यांच्या जीवन प्रवासातील तो अपरिहार्य स्वयंस्फूर्त अखेरचा बिंदू असतो. साने गुरुजींच्या जीवन प्रवासाच्या वाटेवर त्यांच्या कोवळ्या सहसंवेदनेला एम्पथी हादरा देणारं प्रिय आप्तांचे आत्यंतिक आदर्शांचे मृत्यू या खंडकाव्यात भेटत असतात. ते बघताना, ऐकताना, अनुभवताना त्यांच्यातील त्या कोवळ्या सहसंवेदनेला या मृत्यूशीच एकजीव व्हावं, एकरूप व्हावं अशी आत्यंतिक मृत्यू ओढ त्यांच्या ठिकाणी निर्माण झाली का? या मृत्यूमध्ये आपण विलीन होऊन जावं अशी निर्वाणीची ओढ निर्माण करणारे, त्यांना एकामागून एक भेटत गेलेले मृत्यू मृत्यू मृत्यू. जालियनवाला बाग, बेचिराग करणारा रक्तरंजित विध्वंस, या रक्ताचं काळपट स्मरण पार हलवून टाकतं बेहिसा. नंदुरबारच्या या रस्त्यातल्या चौकात माझे पाय थरथर कापतात. कोवळ्या मुलांच्या रक्ताने भरलेल्या या थारोळ्यापाशी डोळे विचून जातात. शिरीष कुमार या तेजोमय रक्ताच्या थारोळ्याशी पणती लावताना महात्मा गांधींचा निर्दय खून, त्या महामानवाचा खून, भारतीय स्वातंत्र्याचा खून. गांधी बाबा, तुझ्याशिवाय देश अर्थहीन वाटतो. पानझड झालेल्या झाडासारखा हा देश ओरबाडून टाकल्यागत वाटतो. कौटुंबिक परिवारात ही मृत्यूंचीच रान. आई गेली, तापानं फणफणत पुतण्या गेला, जवळच नात्यातलं गणगोत गेला, आजारानं जीर्ण झालेली वहिनी गेली. धुळे अंमळनेरच्या दुष्काळग्रस्त भुईतून फिरताना, कोरड्या तापी किनारी हिंडता ओसाड शेतीवाडी पाहता पाहता, करपलेला निसर्ग बघता बघता त्या निसर्ग कवीचा मृत्यू आठवणारच. फिरता फिरता धरण गावी माझा पाय थबकला, एवढा मोठा निसर्ग तरुणपणी गेला, दुःख पांघरून गेला. पण याच्या मनात कायमचा घर करून बसला. मग स्वप्नातही पाऊलवाट घेऊन जाते. त्या रेल्वे लाईनच्या धावणाऱ्या रुळाकडे, तिथेच कुठल्या तरी कवितेच्या ओळी त्याला भयभीत करतात. जिच्यामध्ये दाटला अंधार भरपूर भरलेला असतो, जिच्यामध्ये गर्द जाळीत रात हुंकार देत असते, जिच्यामध्ये अवकाळा रात्रीच्या प्रहरी घोर भयानकता घुमत असते. अशा त्या उजाड मळावरल्या बुरुजाच्या भिंती पडलेल्या ओसाड देवळापुढच्या कवितेतून त्याला ऐकू येते, अंधार चिरून येणारी प्रचंड किंकाळी मला भयभीत करते. लाल जर्द रक्ताच्या थारोळ्यात कोणी एक छिन्न भिन्न तुकड्यांनी पुठ्ठ्याची गोलाकार उडालेली टोपी आणि विस्कटून टाकलेला काळा कोट. बालकवींचा मृत्यू दाखवणारी ती स्वप्नातील कविता काळो काळो करत परत येते. ती स्वप्नातील कविता पुन्हा घिरट्या घालत येते. घिरघिर घिरट्यांनी भिरंगत राहते, कोनाड्यात मंद जळणाऱ्या पणतीला विझवून टाकते. अशी ही त्या निसर्ग कवी सहितच्या मृत्यूची विणत केलेली कविता.
घिरघिरघिरट्या घालीत येते आणि त्याच्या संवेदनशील वृत्तीशी एकरूप होत कोनाड्यात जळणाऱ्या गुरुजींच्या पणतीला विझवून टाकते. त्यापेक्षा असं म्हणणं अधिक संयुक्तिक की ही गुरुजींची संवेदनशील वृत्ती त्या मृत्यूशी एकरूप होत त्यांच्यातच विलय होण्याचा निर्धार करीत त्यांच्यातच विलयीन होते असंही म्हणता येईल. हे सारे महान आत्मे कुणी कुटुंबासाठी, कुणी रसिकांसाठी, कुणी देशासाठी, कुणी अखिल मानवतेसाठी झिजणारे आत्मे एकामागून एक निघून जात आहेत. माझा तर इवलासा आत्मा, त्याचे इवलेसे काम ते किती दिवस करीत बसायचे, आता निघून जाणेच बरे. त्या महान आत्म्यांच्या वाटेवरून एक लहान बिंदू होऊन चालत जावे. या मृत्यूच्या साखळीतून विनम्र गुरुजींच्या प्राणार्पणाबद्दल नाधो महानोर असं काही सांगू पाहतात. कवितेच्या रूपसौंदर्याबद्दल 2 शब्द. प्रारंभाला वाटतं निसर्ग कवी महानोर कोकण सौंदर्याचं वर्णन करीत आहे. पण कवी महानोर कवितेचा निवेदक, कवितेचं नायक आणि कवितेचे प्रेमसूत्र हे सर्व घटक कधी एकरूप होऊन कवितेच्या ओघातून गाऊ लागतात हे समजतच नाही. 2 खंड संपल्यानंतर जाणवू लागतं की प्रथम पुरुषी आत्मनिवेदनपर खंडकाव्य आहे. कल्पित कथानक असलेलं प्रथम पुरुषी निवेदन सत्यभासाच्या उत्कट प्रत्यय देत असतं. हे तर कल्पित नसलेलं कथासूत्र. ते प्रथम पुरुषी निवेदनातून वस्तुनिष्ठ सत्यतेचा जिवंत अनुभव देतेच, पण त्याचबरोबर प्रतिभास्पर्शित काव्यात्म अनुभवही देते. काव्यात्म अनुभव देणाऱ्या येथील प्रतिमांचे वैशिष्ट्य अधोरेखित झाले पाहिजे. हे गुरुजींचे आत्मनिवेदन त्यांच्या संवेदनशील स्फुरणातून मूल्यरूप प्रतिमांना जन्म देत अवतरत असतं. या प्रतिमांना किंचित महानोरी स्पर्श असला तरी या प्रतिमा जणू साने गुरुजी समग्र वाङ्मयातून वेचून त्यांना अभिप्रेत असलेल्या मूल्यांमध्ये मुरवून अंकुरत आहेत असं वाटत असतं. देवघर पणतीच्या ज्योतींचं, रक्ताचं तेजोमय थारोळं, अंधार विझवून तेजोमय उमलणारं घर, दिवा लावताना प्रार्थनेत देवरूप झालेलं घर, अंधार फाडणारी पणती, अशा देवत्वाला, तेजाला, प्रकाशाला स्पर्श करणाऱ्या प्रतिमा. अथांग निळाईत दूरवर गेलेलं आकाश, अनंतात बुडालेलं नितळ शुभ्र आकाश, उंच उंच झाडांना हुलकावणी देणारे डोळे, खुडून नेणारं आकाश, अशा ऐहिकतेपासून दूरच्या अनंताचा स्पर्श असलेल्या उदास प्रतिमा. तांबड्या भूमीला चैतन्य देणारं पवित्र गाणं, दुनियेचा मायपोट निरागस निरामय निळाभोर विराट अथांग समुद्र, सुंदर शुभंकर तांबडी लाल भुई, लदबदल्या पदरानं पाघर घालणारी, सकलांच्या ओठी घास भरवणारी भुई, अशा पवित्रता, शुभंकरता, वत्सलता, अन्नपूर्णता आदींना स्पर्श करणाऱ्या प्रतिमा. आमराईतील सावलीचे घर, आयुष्याला हिंदोळा देणारी मुलं, काळोखाला नवा गंध देणारी अक्षरं, घरभर फुलांचा हलका दरवळ असलेलं जाई जुई शेवंती फुलांनी बहरून उमलणारं घर, अशा शीतलता, तृप्त, प्रसन्नता, गंधित सृजनशीलता, फुलांची प्रफुल्लता आदींचा स्पर्श असलेल्या प्रतिमा. भरगच्च लोकगीतं गाणारं, भक्कम कष्टकरी, बलवंत शेतकरी, अशा भरभक्कम गलेलठ्ठ कारखान्यांना आव्हान देणाऱ्या बलदंड कृषीवंतांच्या प्रतिमा आणि पुन्हा पुन्हा भिरंगत राहणारं उदास मन, दुःख वाटून घेण्यासाठी मुलांच्या अश्रूंना देऊन टाकलेले डोळे, बारीक हडकुळा राबून सकांडी झालेला कामगार, धसकटांनी वेढून टाकलेली ओसाड शेतीवाडी, ओरबाडून टाकल्यागत पानसट झालेला झाडासारखा देश, काळोख करीत घिरघिरट्यांनी भिरंगत येत मंद पणतीला विझवून टाकणारी कविता, अशा उदासीनता, दुःखार्तता, दुष्काळग्रस्त ओसाडी, महात्म्या विनाची पानसडी, मृत्यू समवेत भिरंगत येणारी घिरघिरडी याबद्दल सहसंवेदन व्यक्त करणाऱ्या प्रतिमा. साने गुरुजींना अभिप्रेत असलेली मूल्य, अभावग्रस्तांबद्दलचे त्यांचे संवेदनशील व्यक्तिमत्व यांना साकार करणाऱ्या या प्रतिमा कथाप्रवाहाशी आणि कथासूत्राशी एकरूप झालेल्या असतात. एका समर्पित जीवनाच्या कथेचा, त्याच्या प्रेमार्पित मूल्यांसह नाधो महानोर या कवीने त्याच्या सर्जनशील प्रतिभेच्या सर्जनात अनुभवला
तो अनुभव रसिकांनी आपल्या संवेदनांच्या समृद्धीसाठी सहृदयतेने अनुभवायचा आहे. धन्यवाद.